नमस्कार. मी काय म्हणते, आज आहे आमच्या रुपेशची हळद. तर रुपेशच्या हळदीला मी आलेली आहेच आणि इतकं सुंदर डेकोरेशन केलं आहे आणि धम्माल व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि बराच रीतिरिवाज कशा पद्धतीने आमच्या इथे दुपारी जेवणाचं झाल्यानंतर पाटा सारला जातो किंवा त्या पाट्यामध्ये नवऱ्याला काय केलं जातं, कसं टेकलं जातं किंवा काय काय अंगामध्ये येतं किंवा काय येतं ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अजिबात हा व्हिडिओ स्किप करू नका आणि आवडला तर जास्तीत जास्त नक्की शेअर करा. तर चला पाहूया आजचा व्हिडिओ. आत्ता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो रात्रीचा आहे. रात्रीचं जेवण चालू आहे, पण हे मी दुपारी म्हणजे सकाळच्या टायमामध्ये हा व्हिडिओ बनवत आहे. तर त्याच्यामध्ये इथे वडे तयार होत आहेत. वडे म्हणजे काल जे भिजवलं होतं चुन्यांच्या दिवशी 100 किलोचं पीठ भिजवलं होतं ते आता वडे चालू आहेत. तर इथे ज्या बनवणारे बायका आहेत, ज्या महिला आहेत त्या आलेल्या आहेत आणि त्या वडे बनवत आहेत. अतिशय सुंदर चवीला असे वडे झाले आणि सॉफ्ट मस्त असे अगदी स्पेशल वडे तयार झालेले आहेत लग्नासाठी. तर तुम्ही पण या आमच्या इथं हळदीला. तर आता आम्ही हळदीला पोहोचलेलो आहोत. आज सकाळची वेळ सकाळची वेळ आहे 11 साडेदहा वाजलेले आहे आणि आत्ता रुपेशला लागणार आहे मामाची हळद. तर मामाच्या हळदीसाठी इथे मामा वगैरे आलेले आहेत. थोडे फोटोशूट चालू आहे. मामा हळद घेऊन येतो, जे डोक्यावरती त्याचे कपडे घेऊन येऊन नाचत आलेले आहेत. त्या टायमाला मी नसल्यामुळे इथे तो व्हिडिओ झालेला नाही. तर आता रुपेशने मला हाक मारलेली आहे म्हणून मी चाललेली आहे फोटो काढायला. त्यानंतर त्याला मामीची हळद, मामाची हळद ते लागणार आणि नंतर मग मुहूर्ताची हळद सुरू होईल. रुपेश चन्नाचे पाटे सवर्णाचे काटे पहिल्या इथं उभी राहतेस. नीती मात्र्यांच्या पाणी सोनं पडला अनंत मात्र्यांच्या पाणी सोनं पडला मात्र्यांच्या पाणी सोनं पडला नीती मात्र्यांच्या पाणी सोनं पडला मात्र्यांच्या पाणी सोनं पडला. भावना पण बोला. तिथे थांब ना. ती परत आली.
घरी निर्मळावाणी हालत आई आई येई नव्या रुपेश इथे मामा आणि मामीनी मुहूर्ताची हळद लावायच्या अगोदर जे हळद लावली, त्यानंतर आता घरातली जी मोठी भाऊजे आहे म्हणजेच दीपेची मिसेस, ती आता हळद लावायला आलेली आहे आणि तिच्या हातून सर्व कार्यक्रम करून घेतलं जात आहे. अगोदर मामीच्या सुनेने केलं होतं, आत्ता जे रुपेश आहे त्याची वहिनी, मोठी वहिनी, तिच्या हातातून सगळे कार्यक्रम हे केलं जात आहे. कारण वरमाई म्हणून ती बसणार आहे, कारण की दादा आमचा नाही आहे, ते सवाशीण लागते, त्या टायमाला त्यासाठी तिच्या पाठीमागे जी आंघोळ करतात आणि वरमाई म्हणून उभी राहते ती राहणार आहे. तर आता तिच्या हातून सगळं हळद वगैरे लावून घेणार आणि मग बाकीच्या हळद लावायला सुरुवात करणार आहे. त्या अगोदर सगळे भिंतीवरती 5 म्हणजे दोन्ही हाताचे ठसे उठवले जातात किंवा बऱ्याच धवलारीण जी असते आमच्या इथे गायला, ती सगळी गाणी गात गात सांगत असते काय काय करतात ते. आता हा आहे दीपेशला थोडं पायाला बसायला त्रास होत होता म्हणून त्याने खाली न बसता इथे हळद लावलेली आहे. तर करवले आमच्या तयार झालेले आहेत, करवले पैशांसाठी तयार मुहूर्ताची हळद, त्याच्यानंतर बरंच हळद रात्रभर लागत राहणार आहे. तर आता पाटा सारण्याची वेळ आलेली आहे. ही आमच्या आगरी पद्धतीमधली एकदम महत्त्वाची विधी आहे, ज्याच्यामध्ये एक भगत म्हणून अशी येते आणि ती इथे पाटा सारला जातो आणि त्या पाट्या सारताना जे वेशी असतात तिथे जातण्यासाठी त्याच्या वरना तांदूळ वगैरे मंत्रून वगैरे दिले जातात किंवा त्याच्या डोक्याला टेकलं जातं. काय काय बऱ्याच गोष्टी अशा आहेत जी वर्मा आहे तिच्यासुद्धा टेकलं जातं, कारण की तिच्याबरोबर काहीही बाहेरचं येऊ नये म्हणून. ही अंधश्रद्धा असू शकते, याबद्दल माहीला काहीही माहिती नाही आहे, पण जे काय आहे ते अशा पद्धतीची विधी असते आणि त्याला पाटा सारणं इथे जे आता पानं बांधली जातात किंवा तांदूळ दिले जातात त्या वेशी बांधल्या जातात असं म्हणतात. वेशीवर जाताना एक एक टाकायचं असतं.
तर दादा तेच बांधत आहे. तर अशा पद्धतीने आमच्या अगदी पद्धतीने पाटा सारला जातो. बऱ्याच गोष्टी असतात अजून जे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळंच दाखवता येत नाही किंवा जे दाखवता आलं तितकं तुम्हाला दाखवलं, कारण छोटी ओळी असल्यामुळे बऱ्याच वेळा बाहेर जायला लागतं, व्हिडिओ सुद्धा करता येत नाही. तर आता इथे नवऱ्याला काहीतरी ओटीमध्ये दिले जाते, जे बहुतेक करून सगळं म्हणजे जी सुरी वगैरे असते किंवा मुंडवळ्या असतात त्या दिल्या जातात. एक आमच्या फॅमिलीसोबत फोटो काढला आणि आता इथे हा रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे. तर इथे मटण आहे काहीतरी 120 किलो वगैरे, आणि नॉनव्हेजचं जेवण आगरी पद्धतीमध्ये तर असतोच. तर आगरी लोकांच्या हळदीला तुम्ही गेलात तर तिथे नॉनव्हेज वगैरे केलं जातं. तर इथे आता मटण आणलेलं आहे, मटणाची तयारी चालू आहे रात्रीची, म्हणजे दुपारचे वाजलेले आहेत 2. दुपारी जेवण झालं होतं, दुपारचं जेवण वेगळं होतं आणि ही रात्रीच्या जेवणाची आता तयारी चालू आहे. तर ते जे रांदे आहेत ते स्वच्छ धुवून घेत आहेत. इकडे मच्छी फ्राय केली जात आहे. तर अशा पद्धतीचं दुपारचं आणि रात्रीचं जेवण होतं. तर जेवायला आता निघालेली आहे नवरीकडे पुष्टी हळद नवऱ्याची, जी नवऱ्याकडे हळद नवरीकडे घेऊन जायची असते आणि ती हळद तिला लावायचं असतं. त्याच्यानंतर काही गिफ्ट वगैरे आजच्या दिवसाला दिले जातात. तर आता अशा पद्धतीने ही आहे आमची वैष्णवी करवली, आणि तिला काही म्हणजे काय आतमध्ये सगळं असं ओटीचं सामान वगैरे किंवा गिफ्ट वगैरे दिलं जातं ते घेऊन जायचं. आणि पुष्टी हळद जी असते अंगाला जी लागली असते त्यात ती हळद घेऊन नवरीच्या घरी निघालेली आहे. तर आता हे सर्वजणी निघाल्यात. आम्ही काही गेलो नाही, कारण की ओवी लहान असल्यामुळे मला तसं मीच बाहेर सहसा एकटी अशी जात नाही, कारण की तिला घेऊनच जायला लागतं मग परत. तर आता हे निघालेले आहेत नवरीकडे जायला. नाचायला जायचं थांब, पहिले आपण थोडा जेवू द्या ना, मग आपण सगळेजण नाचायला जाणार आहोत. आपली पाण्याची बॉटल तिकडे. ताई तुम्ही बसा ना जेवायला. पापल्या टोळीचं गाणं लाव, मस्तपैकी पापल्याचे उपकार बनवून देत आहे. आईला मजा आहे मग आज. तुझीच मजा.
हळदीवरनं निघालेलो आहोत घरी. अशा प्रकारे झालेली आहे हळद. वाजलेले आहेत 12:30 आणि खूप डान्स केला आणि निघालो घरी. कसा ब्लॉग वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. उद्या लग्न आहे, लग्नाचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका.